Hello students, let us start with our previous topic about training and pruning of fruit orchards. So we have completed about training, now we will start about pruning. Now pruning can be defined as an art and science of removing the scientifically certain parts of plants. That means pruning is an art and science of scientifically removing plant parts with an view to divert the sap flow towards the fruiting area to induce the vegetative and fruitful growth. तर इथं छाटणीची व्याख्या दिलेली आहे. प्रुनिंग म्हणजे छाटणी, की छाटणी ही एक शास्त्रीय दृष्टीने वनस्पतींचे अवयव कट करण्याची कला किंवा शास्त्र आहे, की ज्यामुळं वनस्पतींचा जो सॅप फ्लो आहे तो फळधारणेच्या आणि शाकीय वाढीसाठी आपल्याला त्याचा प्रवाह काय करता येईल, वळवता येईल. लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट स्लाइड रिगार्डिंग ऑब्जेक्टिव्स ऑफ प्रुनिंग. म्हणजे छाटणीचे आपले उद्देश काय आहेत. To remove the surplus branches and divert the sap flow into the remaining branches, to maintain the growth, to maintain the vigor and fruitfulness, to maintain production and quality, regulate size and quality of fruit, to regulate the spacing and distribution of branches, to thin out the branches so as to proper distribution of sun rays and maintain the nutrient balance, to spread the tree for convenience of economy in orchard, to distribute the fruiting wood in all directions and to maintain a balance between vegetative and reproductive phases, to check the further spread of diseases, to maintain the vigor of the plant by removing the water shoots and other unwanted growth. Now these are the objectives of pruning. हे छाटणीचे उद्देश आहेत की जी फांद्यांची गर्दी झालेली आहे, जास्तीच्या फांद्या आहेत त्या कट करणे आणि झाडांचा जो अन्नरस आहे तो इतर फांद्यांकडे वळवणे, झाडांची वाढ मेंटेन करणे, त्यानंतर झाडांचा जोम आणि फळधारणा मेंटेन करणे, त्यानंतर झाडाचं उत्पादन आणि फळांची गुणवत्ता वाढवणे, फळांचा आकार आणि गुणवत्ता सुधारवणे, नियंत्रित करणे, त्यानंतर टू रेग्युलेट द स्पेसिंग अँड डिस्ट्रीब्युशन और डायरेक्शन ऑफ द ब्रांचेस, म्हणजे फांद्यांची दिशा आणि फांद्यांमधील अंतर यामध्ये नियंत्रण करणे, समतोल राखणे, टू थिन आउट द ब्रांचेस फॉर टू प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ सनरेज अँड मेंटेन द न्यूट्रिएंट बॅलन्स, जास्तीच्या फांद्या कमी करणे, फांदीची विरळणी करणे, त्यामुळं सूर्यप्रकाशाचं समतोल वाटप होईल आणि त्यामुळं अन्नद्रव्यांचा सुद्धा समतोल राहील. टू स्प्रेड द ट्री फॉर कन्व्हिनियन्स ऑफ इकॉनॉमी इन द ऑर्चर्ड्स, म्हणजे फळबागेमध्ये इतर जी कामं आहेत ती सहज आणि कमी खर्चात व्हावी यासाठी झाडाचा जो विस्तार आहे तो नियंत्रित करणे हा एक उद्देश आहे, छाटणीचे उद्देश आहेत. टू डिस्ट्रीब्यूट द फ्रुटिंग वूड इन ऑल डायरेक्शन्स अँड टू मेंटेन द बॅलन्स बिटवीन व्हेजिटेटिव्ह अँड रिप्रोडक्टिव्ह फेजेस, म्हणजे फळधारणा देणाऱ्या काड्यांचं सर्व दिशेने समान वाटप करणे आणि झाडांच्या ज्या महत्त्वाच्या दोन अवस्था आहेत प्रत्येक फळझाडाच्या, एक शाखीय वाढीची अवस्था आणि एक प्रजोत्पादन अवस्था. शाखीय वाढीची अवस्था म्हणजे पानांची, देठांची, खोडांची वाढीची अवस्था आणि फळधारणेची अवस्था म्हणजे फुलकळ्या, फळे, बिया ही अवस्था. तर ह्या दोन अवस्थांमध्ये समतोल राखण्यासाठी छाटणी गरजेची असते. टू चेक द फर्दर स्प्रेड ऑफ डिसीजेस, रोगांचा इतर ठिकाणी फैलाव होऊ नये म्हणून सुद्धा आपण छाटणी करतो, इतर फांद्यांना, इतर झाडांना होऊ नये म्हणून. टू मेंटेन द विगर ऑफ द प्लांट बाय रिमूव्हिंग वॉटर शूट्स अँड अदर अनवॉन्टेड ग्रोथ, झाडाचा जोम कायम राखण्यासाठी झाडांवर वाढणारे जे पानसोट आहेत आणि इतर जे अनावश्यक फूट आहे ती काढणे सुद्धा हा एक उद्देश असतो छाटणीचा. लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट स्लाइड. हिअर यू कॅन सी इन द स्लाइड देअर आर थ्री पिक्चर्स और थ्री डायग्राम्स आर डिस्प्लेड. That is densely grown trees, then pruned trees and other also is densely grown trees. जर आपण झाडांची छाटणी केली तर तुम्ही मधलं झाड बघू शकता, छाटणी केलेली आहे, त्याच्या खालच्या जमिनीच्या मुळे आपण बघू शकता सर्व प्रमाणात पसरलेले आहेत सारख्या प्रमाणात. आणि इकडे बघा आपण बघू शकतो तिसऱ्या छायाचित्रामध्ये झाडांची छाटणी न केल्यामुळे फांद्या खाली वाकलेल्या आहेत, निस्तेज आहेत, गर्दी झालेली आहेत आणि जमिनीखालील मुळांचं सुद्धा आरोग्य कमकुवत झालेले आहे. प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ सन रेज अँड मेंटेन द न्यूट्रिएंट बॅलन्स, यासाठी म्हणजे सूर्यप्रकाशाचं समान वाटप व्हावं आणि त्याबरोबर अन्नद्रव्यांचा समतोल राहावा यासाठी छाटणीची गरज असते. त्यासाठी ही स्लाइड आहे. त्यानंतर इफेक्ट ऑफ प्रुनिंग, छाटणीचे परिणाम.
It increases new vegetative growth. In young trees, flowering will be delayed. The old trees will be new vigorous vegetative growth which bear fruit. It reduces bearing surface. As a result, the tree remains dwarf, which is compensated by accommodating more number of dwarf trees because pruning is a dwarfing process. Improvement in size, color, and quality of fruits. Now, here are some are the principles of pruning. Young tree is pruned to train it to acquire the desired shape. In older trees, light heading back is done to stimulate the flowering. In bearing trees, light pruning is done to stimulate fresh growth. It bearing flower buds on fresh growth. All the diseased, weak, dead, or shading branches must be removed. Now, these are the principles of pruning. You can see here. First of all, we will say the effect of pruning. म्हणजे छाटणीचे परिणाम काय? नवीन शाखीय वाढ होते, ज्याच्यावरच नंतर फलधारणा होत असते. यंग ट्रीज फ्लावरिंग विल बी डिलेड. कमी वयाच्या झाडांमध्ये छाटणी केल्यामुळे फुलधारणेला उशीर होतो थोडासा. इन ओल्ड ट्रीज देर विल बी न्यू विगरस व्हेजिटेटिव्ह ग्रोथ विच बिअर फ्रूट. मात्र जास्त वयाच्या झाडांमध्ये छाटणी केल्यामुळे नवीन शाखीय वाढ जास्त होते आणि त्याच शाखीय वाढीवरती नंतर कालांतराने फुले आणि फळधारणा होते. इट रिड्यूस द बिअरिंग सरफेस. ॲज अ रिझल्ट ट्री रिमेन डॉर्फ विच इज कॉम्पेन्सेटेड बाय अकोमोडेटिंग मोर नंबर ऑफ डॉर्फ ट्रीज. आता छाटणी केल्यामुळं फळधारणा होणारा जो भाग आहे झाडाचा त्याचं क्षेत्र कमी होतं आणि झाड बुटकं राहतं. वैयक्तिक झाडाचा विचार केला तर फळधारणा होणाऱ्या काड्यांचं प्रमाण कमी होतं, मात्र झाड त्यामुळं बुटकं राहतं. पण झाड बुटकं राहिल्यामुळं एकरी किंवा हेक्टरी झाडांची संख्या जास्त बसते आणि त्यामुळं एकूण क्षेत्रफळाचा विचार केला तर जास्त बुटकी झाड असल्यामुळं एकरी जास्त बसतात आणि त्यामुळं एकरी फलधारणाचं काड्यांचं प्रमाण आहे ते जास्त असतं. इम्प्रूव्हमेंट इन साईज, कलर, क्वालिटी ऑफ फ्रुट्स. फळांची काय होते? आकार वाढतो, गुणवत्ता वाढते, रंगसुद्धा सुधारतो छाटणी केल्यामुळे. प्रिन्सिपल्स ऑफ प्रुनिंग. छाटणीची तत्वे. यंग ट्रीज आर प्रून्ड टू ट्रेन इट टू अक्वायर द डिझायर्ड शेप. म्हणजे इच्छित आकार छोट्या फळझाडाला मिळण्यासाठी छाटणी केली जाते. द ओल्ड ट्रीज लाईट हेडिंग बॅक इज डन टू स्टिम्युलेट द फ्लावरिंग. वयस्कर फळझाडांमध्ये फक्त हलकी छेंड्याची छाटणी केली जाते, त्यामुळं फुलधारणेला चालना मिळते. इन बिअरिंग ट्रीज लाईट प्रूनिंग इज डन टू स्टिम्युलेट फ्रेश ग्रोथ. मात्र फळ देणाऱ्या झाडांमध्ये, फळधारणा नियमित करणाऱ्या झाडांमध्ये छाटणीमुळं नवीन फ्रेश ताजी वाढ जास्त होते आणि त्याच्यावरतीच नंतर ह्याच नवीन शाखीय ताज्या वाढीवरतीच नंतर फुलकळ्या येतात आणि फळं तयार होतात. छाटणीमध्ये ऑल द डिसीज्ड, वीक, डेड ऑर शेडिंग ब्रांचेस मस्ट बी रिमूव्ड. छाटणीमध्ये ज्या काही सर्व रोगट, त्यानंतर अशक्त, सडलेल्या, मरक्या आणि सावली निर्माण करणाऱ्या गर्दीच्या फांद्या काय करायच्यात? काढून टाकायच्यात. लेट अस सी द डिटेल्स इन द प्रिन्सिपल्स ऑफ प्रूनिंग. इथं सुद्धा आपण छाटणीचे उद्देश तत्व बघणार आहेत, पण विस्तारित रूपात. एक्सेसिव्ह प्रूनिंग शुड बी अवॉइडेड ॲज इट अफेक्ट द ग्रोथ ऑफ द प्लांट, ड्वार्फनेस अँड मोर ऑफ वॉटर सकर्स. अति तीव्र छाटणी टाळायची आहे, त्यामुळं काय होतं? त्याच्या झाडाच्या वाढीवर फळझाडाच्या वाढीवर परिणाम होतो. झाडं खूपच बुटकी राहतात आणि त्यामुळं पानसोटाचं म्हणजे नुसत्या हिरव्या फुटीचं प्रमाण जास्त वाढतं. प्रूनिंग ऑफ लार्जर लिम्स शुड बी अवॉइडेड. म्हणजे खूप मोठ्या फांद्यांची छाटणी करणं सुद्धा टाळलं पाहिजे. सजेस्टेड प्रूनिंग कट्स. म्हणजे कशा पद्धतीनं छाटणी करताना छेद घेतले पाहिजेत ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. सजेस्टेड प्रूनिंग कट्स आर A, B, C, D, E, F and G. नाव दीज आर द 7 टाईप्स ऑफ सजेस्टेड प्रूनिंग कट. म्हणजे छाटणी करताना कुठे छेद दिला पाहिजे आणि कशासाठी दिला पाहिजे. फर्स्ट ऑफ ऑल ए इज सकर्स. म्हणजे पानसोट जे वाढतात खोडावरती, अनावश्यक जी फूट आहे ती काढली पाहिजे छाटणीमध्ये. स्टब्स ऑर ब्रोकन ब्रँचेस. म्हणजे तुम्ही छायाचित्रामध्ये बघू शकता, बी ठिकाणी फांदी मोडलेली आहे आणि तिचं जे खुंट राहिलेलं आहे खोड ते सुद्धा कट करून टाकायचे. डाऊन ग्रोईंग ब्रांचेस. सीमध्ये जमिनीकडे खालच्या दिशेने वाढणाऱ्या फांद्या आहेत त्या सुद्धा कट केल्या पाहिजेत. रबिंग ऑर क्रिस क्रॉस ब्रांचेस. आता तुम्ही डीमध्ये बघू शकता, अशा वाकड्या तिकड्या एकमेकात गुंतणाऱ्या फांद्या वाढलेल्या आहेत, अशा घासणाऱ्या फांद्या कट करून टाकल्या पाहिजेत. शेडेड इंटेरियर ब्रांचेस. आता ईमध्ये बघू शकता की आतल्या बाजूला
दाट सावली निर्माण करणाऱ्या ज्या फांद्या आहेत त्यासुद्धा कट केल्या पाहिजेत. कॉम्पिटिंग लीडर्स, स्पर्धात्मक अशा ज्या एकमेकाला स्पर्धा करणाऱ्या मुख्य फांद्या आहेत त्यासुद्धा आपण कट केल्या पाहिजेत. शेंड्याकडे एफ असा आकडा काढला, एफ हा अक्षर काढलेला आहे, त्याच्यावरून लक्षात येतं 2 फांद्या आहेत, त्यातलं एक जोमदार फांदी ठेवायची, बाकीची कट करायची. नॅरो क्रॉचेस, आता जी मध्ये बघू शकता की ती फांदी जी आहे, जी अक्षर लिहिलेली, त्या शेजारची फांदी 2 फांद्यांमधला जो कोन आहे तो विशाल कोन नाही आहे, लघु कोन आहे. स्मॉल क्रॉचेस आहेत, नॅरो क्रॉचेस आहेत, त्यामुळे फांद्या मोडण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे अशा फांद्या कट करून टाकायची. दीज आर द suggested pruning cuts that are to be followed while pruning. Now here you can see during the first year what pruning cuts should be given. It is here you can see the pruning cut given to the lower branches reduces branches that will be removed later. Now remove branches, example growing at the narrow angle, that means they have very narrow angle at the base. Remove the central leader, prune back the strong laterals too. आता पहिल्या वर्षी काय करायचं आहे तर अगोदरच्या नंतरच्या काढायच्या फांद्या आहेत त्या निम्म्या कट करायच्या. दुसरी गोष्ट, ज्या 2 फांद्यांमधला कोन लघु कोन आहे, फार छोटा कोन आहे, त्या कट करायच्यात निम्म्या अंतरावरती. आणि शेंड्या काढल्या फांद्यांमध्ये जी मुख्य फांदी आहे ती कट करायची आणि तिच्या शेजारची दुसरी बाजूला असणारी जोमदार फांदी आहे ती फक्त तिचा शेंडा कट करायचा आहे, ती फांदी कट करायची नाही. अशा पद्धतीनं पहिल्या वर्षी फळझाडाच्या छाटणीची कामं करायची आहेत. दुसऱ्या वर्षी मात्र काय करायचे, रिमूव्ह लोएस्ट लॅटरल्स, प्रून आउट वीक अपराईट ग्रोथ, थिन इंटिरियर ग्रोथ. आता ही 3 कामं करायची आहेत. म्हणजे एकदम जमिनीलगतच्या फांद्या आहेत त्या कट करायच्या आहेत. तुम्ही बघू शकता दोन्हीकडल्या फांद्या इथं कट केलेल्या आहेत. प्रून आउट वीक अपराईट ग्रोथ, सरळ वाढणाऱ्या ज्या कमकुवत फांद्या आहेत त्या कट करायच्या आहेत. आणि थिन इंटिरियर ग्रोथ म्हणजे आतल्या बाजूला ज्या गर्दी करणाऱ्या फांद्या आहेत अशा गर्दी करणाऱ्या फांद्या पूर्णतः न काढता शेंड्याकडून थोड्या अंतरावर किंवा निम्म्या अंतरावर त्या कट करायच्या. दुसऱ्या वर्षी हे काम करायचं. पहिल्या वर्षी अगोदरच्या छायाचित्रातील कामं करायचे. नाव these are the practices of pruning that are to be followed in the first year and second year respectively. Let us move on to the types of methods of pruning. म्हणजे छाटणीच्या पद्धती कुठल्या आहेत त्या आपण बघूया. थिनिंग आउट अँड हेडिंग बॅक. नाव these are the main 2 मेथड्स ऑफ प्रुनिंग. थिनिंग आउट म्हणजे झाडांची किंवा ढाळ्यांची किंवा फांद्यांची छाटणी करणे, त्याला आपण विरळणी सुद्धा म्हणूया. आणि हेडिंग बॅक म्हणजे शेंड्याची छाटणी करणे. ढाळ्यांची किंवा फांद्यांची म्हणजे मोठ्या फांद्यांची आहे, हेडिंगमध्ये शेंड्याची आहे. रिमूव्हल ऑफ द ब्रांचेस एंटरली फ्रॉम इट्स बेस लिव्हिंग नो स्टेप्स फ्रॉम द पॉईंट ऑफ ओरिजिन. इथं काय करायचं, पूर्णतः फांदी त्याच्या बुडासकट काय करायची, कट करून टाकायची. कुठलाही बुडाचा खुंट ठेवायचा नाही. फ्रॉम द पॉईंट्स ऑफ ओरिजिन म्हणजे जिथून ती फांदी फुटलेली आहे तिथून. सो दॅट नो न्यू शूट अरायजेस फ्रॉम दॅट प्लेस. इट इज रेफर्ड ॲज थिनिंग आउट. दिस थिनिंग इज प्रॅक्टिस्ड इन रिमूव्हल ऑफ शूट्स अरायझिंग इन अनवॉन्टेड प्लेसेस अँड वॉटर शूट्स. नाव ही जी थिनिंगची किंवा डाळ्यांची किंवा फांद्यांची छाटणी आहे ती ज्या ठिकाणी पानसोट जास्त वाढतात किंवा नको त्या ठिकाणी फांद्या वाढतात अशा ठिकाणी पूर्ण फांदी बुडापासून फांदीच्या बुडापासून काय केली जाते, कट केली जाते. तर आज आपण थिनिंग आउट म्हणतो. किंवा त्या ठिकाणी परत नवीन फांदी येऊ नये म्हणून. दुसरी सेकंड मेथड ऑफ थिनिंग इज हेडिंग बॅक. कटिंग ऑफ द मेन ब्रांच अँड सम ब्रांचेस ॲट द बेस. When the branches grow tall and vigorously without producing flowers, these shoots are headed back. When a branch is cut almost at the base, leaving a few inches of stump carrying few buds, it is referred as heading back. These buds left on the stump will give rise to shoots which are important and produce fruits and flowers in the following year. Example, hedges and ornamental shrubs. हेडिंग बॅक म्हणजे काय, की शेंड्यांची छाटणी करणे. कटिंग ऑफ बेनी ब्रांच अँड सम ब्रांचेस ॲट द बेस. इथं सुद्धा फांद्यांची आणि उपफांद्यांची छाटणी केली जाते. मात्र ज्या फांद्या जास्त उंच विच फेन द ब्रांचेस ग्रो टॉल अँड विगरसली विदाउट प्रोड्युसिंग फ्लावर्स. म्हणजे काही फांद्या असतात उंच आणि जोमदार वाढतात पण त्याच्यावर फुलधारणा होत नाही. अशा वेळेस त्या वाढणाऱ्या फांद्यांची जी शेंडे आहेत ती पाठीमागे काही अंतर ठेवून निम्म्या अंतरावर कट करतात. वेन द ब्रांच इज कट ऑलमोस्ट टू द बेस लिव्हिंग अ फ्यू इंचेस ऑफ स्टम्प कॅरिंग फ्यू बड्स. फांदी बुडाकडला काही भाग ठेवून कट केली जाते ज्याच्यावरती काही डोळे ठेवले जातात आणि या अशा पद्धतीचा फांदीचा खालचा बुडाकडला भाग ठेवून काही डोळे राखून केलेल्या छाटणीला आपण हेडिंग बॅक म्हणतो. द बड्स लेफ्ट ऑन द स्टम्प विल गिव्ह राईज टू शूट्स
which are important in produce fruits and flowers in the following year. म्हणजे फांदीचा राहिलेला बुडाकडला जो भाग आहे त्याच्यावरती काही डोळे आपण शिल्लक ठेवलेत, त्यातूनच नवीन फूट येईल आणि याच नवीन फुटीवर नंतर कालांतराने येणाऱ्या पुढच्या वर्षामध्ये फुलधारणा आणि फळधारणा होते. आणि हेडिंग बॅकची ही छाटणीची पद्धत आपण हेजेस म्हणजे जे उंच ताटवे आहेत झुडपांमध्ये आणि शोभिवंत झुडपं याच्यामध्ये ही पद्धत वापरली जाते. लेट अस मूव ऑन टू द नेक्स्ट स्लाइड रिगार्डिंग हेडिंग बॅक. यू कॅन सी हिअर इन द हेडिंग बॅक हिअर द branches are headed back or cut, leaving base stump with 3 to 4 buds on them. In the first diagram, you can see the branches and the points where the cuts of the heading backs are given, and in the adjoining diagram, you can see the totally headed back pruning followed in the fruit trees. Let us move on to the next slide regarding. Now this slide, as there is no name is given to the diagram, this slide is about thinning out. Thinning out means the branches are removed totally from their base, leaving no stub. This is called thinning out. You can see in the adjoining figure in the first diagram, the tree is densely grown, and where in the adjoining figure, the densely grown branches are removed totally from their base, leaving no stub. Let us move on to the last slide. Last but one slide. Here you can see heading and thinning, the difference between heading and thinning. Here you can see. In heading, you can only the branches are cut from their tip points or shoot points or half of their length. But in thinning out, they are totally removed from their base point, which they are attached to the main trunk. थिनिंग आणि हेडिंग मधला फरक या डायग्राममध्ये स्पष्ट दाखवलेला आहे. हेडिंगमध्ये म्हणजे शेंड्यांच्या छटणीमध्ये फक्त फांदीच्या शेंड्याचा काही भाग किंवा फांदीचा निम्मा भाग कट केलेला आहे. पण थिनिंगमध्ये म्हणजे डाळ्यांच्या किंवा फांद्यांच्या छटणीमध्ये पूर्णतः फांदी त्याच्या बुडक्यापासून मुळापासून खोडाला जिथे चिटकली तिथून कट केलेली आपल्याला पाहायला मिळते. बडिंग अँड रबिंग ऑफ डिसबडिंग अँड रबिंग ऑफ रिमूव्हल ऑफ यंग बड विदाउट नो एनी चान्स ऑफ स्प्राउट. When the bud arise in wrong places, they are rubbed off. Similarly, sprouts, now buds on the rootstocks are disbudded. This practice is regularly followed in flowering trees to remove the buds and to obtain the bigger size flowers. Now, disbudding is a practice that is followed in flowering trees to remove the buds and form a bigger size flower. Removal of young bud without giving chance to sprout. When the buds arise in wrong places, they are rubbed off. Similarly, buds on the rootstocks are also disbudded. आता याचा अर्थ काय की कमी वयाच्या झाडांवर ज्यावेळेस डोळे येतात, कळे येतात, त्यांना उमलण्या अगोदरच ते कट करून टाकले जातात. हे काम कधी केलं जातं? ज्यावेळेस चुकीच्या ठिकाणी कळे येतात किंवा डोळे येतात त्यावेळेस ते काढून टाकले जातात. तसंच खोडावर येणारे जे काही फुटवे आहेत, डोळे आहेत, ते सुद्धा काय केले जातात? काढून टाकले जातात, डिसबडेड केले जातात. आणि फुलझाडांमध्ये हे कळ्या काढण्याची, डोळे काढण्याची एक पद्धत आहे, ज्याच्यामुळे आपल्याला राहिलेल्या कळ्यांपासून मोठ्या पद्धतीची, मोठ्या गुणवत्तेची, मोठ्या आकाराची फुलं मिळतात. हिअर द पिक्चर इज शोन इन द साइड ऑफ डिसबडिंग ए क्रायसॅन्थेमम प्लांट. इथं तुम्ही शेजारच्या छायाचित्रांमध्ये बघू शकता शेवंतीच्या कळ्या काढण्याचं काम चालू आहे. तर शेवंतीला 2 लहान कळ्या आणि एक मोठं फूल लागलेलं आहे. तर आलेल्या मोठ्या फुलाचा आकार मोठा व्हावा, गुणवत्ता सुधारावी म्हणून बाकीच्या लहान कळ्या काढून टाकल्या जातात. त्यालाच आपण डिसबडिंग असं म्हणतो. पिंचिंग अँड टॉपिंग. रिमूव्हल ऑफ ग्रोईंग शूट ऑफ प्लांट अलॉंग विथ फ्यू लिव्स इज कॉल्ड पिंचिंग. रिमूव्हल ऑफ द टिप ऑफ द शूट टू स्टॉप इट्स indeterminate growth or to encourage the growth of the lateral buds is pinching or topping. Topping. This is practiced in marigold and chilies at the time of transplanting. Removal of growing shoot of plant along with few leaves is called pinching. Pinching म्हणजे शेंडा खुडणे, ज्याच्यामध्ये आपण काय करतो, शेंड्याचा काही भाग त्याच्या पानासहित आपण काय करतो, खुडून काढतो, वाढणाऱ्या शेंड्याचा भाग. दुसरी गोष्ट, रिमूव्हल ऑफ द टिप ऑफ द शूट टू स्टॉप द इनडिटर्मिनेट ग्रोथ ऑर टू एनकरेज द ग्रोथ ऑफ द लॅटरल बड्स इज पिंचिंग ऑर टॉपिंग. त्यालाच पिंचिंग किंवा टॉपिंग म्हणतात, की ज्याच्या शेंड्याचा
शेंड्याची जी वाढ आहे ती थांबवून तिला नियंत्रण करून तिच्यावरती बाजूच्या फांद्यांच्या वाढीत चालना देण्यासाठी आपण ही पिंचिंग किंवा टॉपिंग करत असतो. आणि ही पिंचिंग आणि टॉपिंग ही झेंडू आणि मिरचीमध्ये रोपांतर स्थलांतर करण्याच्या वेळेस केलं जातं. दिस प्रॅक्टिस इज फॉलोड इन मेरीगोल्ड अँड चिलीज ॲट द टाइम ऑफ ट्रान्सप्लांटिंग, पिंचिंग अँड टॉपिंग. Let us move on to the last slide or next slide. Before pruning and after pruning. You can see the plants before pruning, the fruit tree, and after pruning. So in the first diagram you can see the branches are crowded, but in the adjoining diagram you can see the branches are very much thinned out. So what are the advantages? That is, there will be plenty of sunshine for the whole plant, air. Then interculture operations become very easy: harvesting, pruning, thinning, spraying, all those things. So this is the main difference before pruning and after pruning. Before pruning the branches are crowded, and after pruning the branches are thinned out, which has much more advantages. Now this is all for today's lecture. Here the topic of training and pruning is over for the course title 111 HORTI 111. So we will stop here today, students. Thank you.